स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्यावेळेस आपण इझी शॉर्टकट अशी रेसिपी बघत असतो, तर त्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. तर इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये फ्लॉवर, बटाटा, वाटाणा, थोडं मीठ, पाणी टाकून कुकरला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. व्हेजिटेबल चॉपरमध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची चांगली बारीक करून घेतली. कुकरला हे व्हेजिटेबल चांगले शिजून झाल्यानंतर मॅशरनी मॅश करून घ्यायचे. त्या कढईमध्ये तेल, बटर घेतलं. चांगलं गरम झाले की जिरे, आले लसूण पेस्ट टाकून हलवून घेतलं. त्यानंतर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, थोडंसं मीठ टाकून घेतलं. ह्या तिघांमधला कच्चीपणा जास्तोपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मसाले आपल्याला टाकून द्यायचे आहेत. मसाले टाकून झाले की थोडंसं पाणी टाकून मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटं झाले की झाकण काढून घ्यायचं. तेल छान सुटतं आणि कलरसुद्धा खूप छान येतो, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर आपण आत्ता फ्लॉवर, बटाटा, वाटाणा मॅश करून घेतलं होतं. त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून ह्यामध्ये टाकून एकसारखं हलवून घेतलं. कसुरी मेथी, कोथिंबीर, बटर टाकून 2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती ठेवून दिलं. ही पावभाजीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. आता मसाला पाव तयार करण्यासाठी तव्यावरती तेल, कोथिंबीर आणि ही पावभाजीची भाजी घेतलेली आहे. पाव चांगला याच्यावरती मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा. मसाला चांगला लागला गेलेला आहे. वरून खालून तेल लावून चांगलं भाजून घ्यायचं. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.